बसावं समोरच एक विंचू दिसावा, त्याला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखालून साप निघावा, सापाने आपला पाठलाग करावा, पळता पळता ठेस लागून विहिरीत पडावे, विहिरीत मोठी मगर असावी, मगरीपासून वाचण्यासाठी वर येण्याचा प्रयत्न करावा, वरती येण्यासाठी एखाद्या फांदीला धरावे व वर येण्याचा प्रयत्न करावा, थोडं वरती आल्यानंतर लगेच भुकेलेला वाघ दिसावा, याच्या भीतीने फांदीचा हात सुटावा आणि फांदीवरील मधमाशांनी भडका करावा आणि अशा अवस्थेत मधाच्या पोळतूक पडणाऱ्या मधाचा थेंब तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवले. अण्णाच्या भुकेत विचारांची भूक येऊन विसरली ती क्रांतीची सुरुवात. क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे पाय वाहू लागतात, क्रांती करणाऱ्यांच्या संसाराची राख रांगोळी होते, परंतु ज्यांचा क्रांतीत सहभाग नसतो त्या पुढच्या पिढ्या मात्र आनंदाने जगत असतात. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्वांना मी प्रथम अभिवादन करते. मी कुमारी तनिष्का रावसाहेब शेजार, एस.सी. राजे भोसले हायस्कूलची विद्यार्थिनी, राहणार कावळवाडी. जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव विसरून जात असलेली ही पिढी. इतिहासाचा अंधार अभिमान हा एक शाप आहे, तर इतिहासाचे घोर अज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. आणि याच भूमिकेतून मी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र चिंतनासाठी उद्विग्न झाले. अहो, ज्याने संपूर्ण भारतात, संपूर्ण विश्वात, संपूर्ण महाराष्ट्रात मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ते वेशीवर टांगून स्वराज्य घडवले, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत कुलवंत राजाधिराज शिवछत्रपती जानता राजा, सह्याद्रीच्या कडे कपारातून सह्याद्रीच्या ओळी ठोकणारा, सह्याद्रीचा पाणीदार, डहाणावा अष्टपैलू श्री छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अरे, अंधारातून चालायचं तर दिवा पाहिजे, माझ्या देशाला शोभासारखा युवा पाहिजे. आणि आजचा युवा गड आपल्याच ताब्यात सांगतोय. महाराजांनी एक गड मिळवण्यासाठी आपले आयुष्य असे अर्धेच घालवले. आजचा युवा गड आपल्याच ताब्यात सांगून तिच्या सोबत तिच्या मैत्रिणीचा नंबर मागतोय आणि स्वतःला बाजीदार समजणारा शिलेदार. एवढंच नव्हे तर आजचा शिवाजी इथेच नाही थांबला, तर त्याने आई वडिलांना देखील घराबाहेर काढले. अरे, म्हणतात ना, आई काढली घराबाहेर दारात रडतो बाप, आई काढली घराबाहेर दारात रडतो बाप, पण बायकोला मात्र रोज म्हणाला असतो तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी काही पण. लोक म्हणतात जर मुलीला आई वडिलांचा सांभाळ करण्याचा अधिकार असता तर या जगात कुणी अनाथ आश्रमात गेलं नसतं. परंतु दादांना मला एकच सांगायचंय की त्याच मुलीने प्रत्येक घरातील सासू सासरे सांभाळले असते तर या जगात अनाथ आश्रमाच राहिलं नसतं, या जगात अनाथ आश्रमाच राहिलं नसतं. नाचू कीर्तनाच्या रंगी लावणारे दीपजगी, नाचू कीर्तनाच्या रंगी लावणारे दीपजगी असे म्हणणारे संत नामदेव महाराज आम्हाला पाहायला मिळायचे. परंतु आजची पोरं म्हणतायत, आजची शिवाजी म्हणतायत, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. तुम मुझे खून दो बदले में मैं तुम्हें आजादी दूंगा, तुम मुझे खून दो बदले में मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे सुभाषचंद्र बोस आम्हाला पाहायला मिळायचे. परंतु आजचे पोरं म्हणतायत तुम्ही आम्हाला तंबाखू द्या, बदले में हम तुमको चुना देते हैं, तुम्ही आम्हाला तंबाखू द्या, आम्ही तुम्हाला चुना देतो. आजच्या शिवरायांची परिस्थिती वास्तव आहे. आणि आजच्या जिजाऊ काय आईची परी, पप्पाची लाडकी, अरे तपशीची जाऊ सारखं वाघीण बनून जगा ना. इथे आम्हाला रयतेचा खून घेणारे राजे सिंह रूपात दिसतात. महाराज अजून वयाने कितीतरी लहान होते पण त्याच्या मनाची भरारी मात्र मोठी होते. ते आपल्या मुलाने सतत म्हणत की सुलतानी चौतंदारावर संतुष्ट राहावे का, दुसऱ्याच्या चौजाईनी पाणी प्यावे का. परके राजवटीत विनाकारण त्यांचे होऊन आपली माणसे नाहक मारतात, तरी आपल्या पदरी आहेच गुलामगिरी. हे ऐकल्याने मावळ्यांचा चेहरा शिवरायांसारखा रागाने लाल भडक व्हायचा. ते म्हणत बोला राजा बोला, तुम्ही जे बोलाल ते आम्ही एका पायावर करायला तयार आहोत. आम्ही स्वराज्य स्थापनेसाठी आम्ही आमचे प्राणही देऊ. अहो, हिंदवी स्वराज्य घडवणारा शत्रू पालाट होता पण शिवरायांनी हिंमत कधी सोडली नाही. बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते पण त्यांनी न्यायाची बाजू कधी सोडली नाही. काळ कठीण होता पण त्यांनी हार कधी मानली नाही. अरे, शब्दामध्ये गोडो आमच्या रक्तामध्ये इमानदारी, शब्दामध्ये गोडो आमच्या रक्तामध्ये इमानदारी, बघत नसतो आम्ही कोणाची जागीरदारी. महाराजांच्या दरबारामध्ये कोणी मोठा नव्हता, कोणी छोटा नव्हता, कोणी श्रीमंत नव्हता, कोणी गरीब नव्हता, तर सर्वांना समानच न्याय होता. एक प्रत्यक्ष इतिहासकार म्हणतो की युक्ती आणि बळ हे शिवाजी महाराजांच्या करंगळीमध्ये जेवढं होतं ना तेवढं पूर्ण बादशहाच्या, औरंगजेब बादशहाच्या पूर्ण शरीरामध्ये सुद्धा नव्हतं. म्हणूनच शिवरायांचा एक माळा समोरच्या शत्रूला 10 मावळ्यांना भारी पडत होता. म्हणूनच अफाटसाने घेऊन आलेल्या शाहिस्तेखानालाही पळताभुई थोडी झाली. कावरा बावरा झालेला सैनिक शाहिस्तेखान कुठं पळावं हे कळेना.
जीव जाणारच होता परंतु बोटावर निभावलं. जीव जाणारच होता परंतु बोटावर निभावलं. असा आजचा शिवराय पाहिजे. आया बहिणीची लाज जपणारा असा आजचा शिवाजी पाहिजे. जाता जाता एवढंच म्हणेल की कोणाला आरतीचं लागीर झालं तर कोणाला परच्याचं लागीर झालं, कोणाला शिटलीचं लागीर झालं तर कोणाला पुष्पाचं लागीर झालं, परंतु अभिमानाने सांगावचं वाटतं जिने स्वराज्य घडवलं, ज्या शिवबांच्या आई होत्या अशा राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंचंच आम्हाला लागीर झालं, महासाहेब जिजाऊंचंच आम्हाला लागीर झालं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमोघ वक्तृत्व